संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। महेश शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद शिवसेना, जिंदाबाद रेश्माताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी सौ रेश्मा योगेश मिसाल, मानगावतर्फे वरेडीची शिवसेनेची अधिकृत उमेदवार। माननीय आमदार थोरवे यांनी विकासाची भरपूर कामे केलेली आहेत। तसेच माझे धीर अमर शेठ मिसाल यांनी सुद्धा विकासाची कामे केलेली आहेत। त्यांनी मला ही उमेदवारी देऊन मला एक संधी दिलेली आहे, त्याचं सोनं करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। तसेच माझ्यासोबत माझ्या पॅनेलला महेश विर्ले हे सुद्धा आमच्यासोबत आहेत। त्यांनी सुद्धा त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये खूप कामे केलेली आहेत। माझे धीर अमर मिसाल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमची ग्रामपंचायत दैवलीतर्फे वरेडी यांच्यामध्ये या विभागामध्ये सुद्धा भरपूर कामे केलेली आहेत। या दोन्ही ग्रामपंचायतीचा जो विकास झालेला आहे त्याच्या जोरावर आम्ही मतदारांकडून मत मागण्यासाठी ही प्रचार रॅली उभारलेली आहे। प्रचार रॅलीमधले सर्व आनंदी चेहरे आणि आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघे उमेदवार हे जनतेचे लाडके उमेदवार आहोत आणि आम्हाला नक्कीच ते मतदान करतील। धन्यवाद। नमस्कार, आज प्रचाराचा चौथा दिवस आणि जस्ट अमर मिसाल म्हणजे रेश्मा मिसाल यांचाही स्वतःचा हक्काचं घर म्हणजे वंजारपाडा गाव आणि माझं हक्काचं घर म्हणजे धामोते या दोन्ही गावचा प्रचार आज संपत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। कारण की जेवढी काय एक कुटुंब म्हणून सेवा करता आली आहे, आजपर्यंत आमच्या गावातील जेवढे पक्ष जेवढे वाद होते तेवढे मिटून सर्वांना एकत्र घेऊन काम केलेलं आहे। केव्हाच कोणावरती अन्याय अत्याचार होईल अशी भूमिका कुठेही करून कोणाची होऊ दिली नाही आणि होऊ देणार पण नाही। प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणार माझा पूर्णच्या पूर्ण सहकारी मित्रपरिवार आणि विकास कामाच्या बाबतीत गल्लोगल्ली दारोदारी रस्ते गटर या सर्व ज्या विकास कामं आहेत ते सर्वच्या सर्व पोचलेले आहेत। परंतु मी हक्काने सांगेल की ह्या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन एक घरचं नाते घरचं संबंध जोडलेला हा पूर्णच्या पूर्ण माझा परिवार आहे आणि सर्व आज एकजुटीने सर्वचे सर्व पक्ष विसरून सर्व काही विसरून आज सोबत आहेत आमच्या। कारण की आम्ही तशाच प्रकारची वागणूक सर्वांना दिलेली आहे। गावामध्ये येणारा प्रत्येक सुखाचा दुःखाचा प्रसंग आमच्या घरचा माझ्या कुटुंबाचा माझा स्वतःचा प्रसंग आहे, अशाच पद्धतीने आमची वागणूक झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आज सर्वांचं प्रेम मिळत आहे। निवडणुकीचा प्रचार उद्यापर्यंत संपेल, परंतु निवडणुकीचा निर्णय आज आहे कारण की आज सर्वची सर्व जनता सोबत आहे। ह्या पूर्ण गावामध्ये काम करताना ज्या काही विकास कामं प्रलंबित होती, जसं की आपण बघाल एस टी स्टँडचा जो प्रश्न होता खूप मोठा प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे। पूर्ण परिसरामध्ये ज्या स्ट्रीट लाईट ह्या आपल्या सर्वच्या सर्व महिला भगिनी आहेत, रात्री अपरात्री येता वेळेस जो त्यांना त्रास होत होता तो आज किती रात्री महिला भगिनी एकटी प्रवास करू शकते। बऱ्याचशा गोष्टी आहेत। त्यानंतर आज सर्वात मोठं इथे समस्या होती ट्रॅफिकची समस्या। ज्या फाटकातून आज जवळजवळ 15 ते 20 मिनटं थांबायला लागत होतं नेरळच्या पलीकडच्या भागात जाण्यासाठी, आज दोन्ही बाजूनी म्हणजे बदलापूरकडे जाणारा रस्तासुद्धा आणि कर्जतकडे जाणारा रस्तासुद्धा दोन्ही प्रगतीपथावर आणि खूप मोठे काम ते सुरू आहे। त्यामुळे सर्व नागरिकांच्या मनामध्ये एक विकासाचं विजन ठेवून चालणारं नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघलं जातं आहे। एक हक्काचा घरचा माणूस, केव्हाही कुणाचा सुखाचा दुःखाचा प्रसंग आला तर दादा भाऊ म्हणून आम्हाला कॉल येतो आणि नक्कीच आम्ही त्यांना पण घरच्यासारखीच वागणूक देतो आहे। या सर्व ठिकाणी जे विकासाचं विजन, घरचा माणूस हा वेगळा विषय राहिला आणि विकास काम हे वेगळं, त्या दोन्ही गोष्टीमध्ये खरं उतरलेलं आहे। सरपंच पदाची येत्या 9 तारखेला 5 वर्ष कंप्लीट होतात। या 5 वर्षामध्ये सर्वात जास्त विकास कामे केलेली आज माझी ग्रामपंचायत, माझी 2-3 गावं आहेत। ह्या दोन्ही गावांमध्ये काम करता वेळेस जो आम्हाला अनुभव आला आहे खूप चांगला। लोकही विकासाला पसंती देतात, लोकही आपुलकीला पसंत देतात। लोक अचानक आलेल्या व्यक्तीला लोक त्याला रामराम करतात आणि त्यांना बाय बाय करून लगेचच पुढे घालवतात। या सर्व गोष्टी आहेत। मी वारंवार एकच गोष्ट सांगेल की आम्ही ज्या ज्या गोष्टी या परिसरासाठी केलेल्या आहेत त्या गोष्टींची त्या विकास कामाची पोचपावती येत्या 9 तारखेला आम्हाला मिळणार आहे। आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रश्न विचारला आहे का भ्रष्टाचार। आता तुम्ही एकच विचार करा, डस्टबिन हा 5 वर्षापूर्वी साधारणतः 3639 रुपये 44 रुपयाला खरेदी करायचा, आज तो 2400 रुपये 2800 रुपयाला 3100 रुपयाला खरेदी करतात। हा भ्रष्टाचार आहे का? म्हणजे मागच्यापेक्षा जास्त किंमत कमी झाली, हा भ्रष्टाचार नाही। जी TCL याच्या अगोदर खूप काही किमतीला खरेदी करायची, आज ती 30-40 रुपयाला खरेदी केली जाते। आणि जो स्ट्रीट लाईट आज आपण लावतायत
आपण सगळीकडे स्ट्रीट लाईट तुम्ही बघतायत. आज मागे एक बातमी आली होती एका ग्रामपंचायतीमध्ये की 3,000 रुपयाला स्ट्रीट लाईट. तशीच आपल्या इथे पण 2100 रुपयाला 1900 रुपयाला खरेदी करायची. आज तीच 750 रुपयाला 850 950 रुपयाला खरेदी करतोय. हा भ्रष्टाचार नाही ना, ही ट्रान्सपरन्सी आहे. मी वारंवार सांगेल माझ्या ग्रामपंचायतीमध्ये असा एकही व्यक्ती दाखवा का त्याच्याकडून कोणत्या प्रकारची कसली पैशाची मागणी केली, कसल्याही पैशाची मागणी केली. सर्वांना सगळ्या गोष्टी मोफत आहेत, घरपोच दिल्या जातात. आपल्याकडून ॲम्ब्युलन्स मोफत आहे, तर याच्यात भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? आणि हे बघा, ज्या भ्रष्टाचार कुठे आहे, ज्या लोकांच्या मनामध्ये ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये भ्रष्टाचार आहे. का कोण बोलत नाही? कारण की त्यांनी ती गोष्ट केलेली आहे, त्या गोष्टी त्या दाखवू शकत नाही. भ्रष्टाचार हा ओरडायला सोपा आहे, पण दाखवायला का नाही? आज कोर्टाचं दार आहे, सगळी टोटवत नाही. सगळी जनता ही सज्ञान आहे. सर्वांना माहिती आहे की आज त्यांचा हक्काचा माणूस, त्यांचा दादा, त्यांचा भाऊ कशा पद्धतीने काम करतोय. कधी एक आणखी गोष्ट का इथे समजा नळाचं कधी केव्हाही मशीनचा प्रॉब्लेम झाला, लाईटचा प्रॉब्लेम झाला, विद्युत पुरवठा खंडित झाला, तर सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करणार एकमेव ग्रामपंचायत आहे. कुठेच आम्ही कोणत्या पद्धतीने हे करत नाही. एका दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करणारी एकच ग्रामपंचायत आहे. मोफत ॲम्ब्युलन्स सुविधा देणारी एकच ग्रामपंचायत आहे. या सर्व 250 कोटी रुपयाची कामं करणारी एकमेव ग्रामपंचायत आहे. 2 वेळा या कामांचा मोबदला आणि या कामांची दखल घेऊन 2 वेळा आदर्श सरपंच मिळालेले. तर सर्वांना ठाऊक आहे का आपण कशा पद्धतीचं काम करतो आणि कशा पद्धतीचा आपला अनुभव आहे. तर मला माहीत आहे की सर्व जनतेला चपला झिनवदार नेतृत्व पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांच्या घरी येणार नेतृत्व पाहिजे. आजचं राजकारण हा खूप वेगळं झालं आहे. आजचं राजकारण ग्रामपंचायत सारखं राजकारण झालं आहे. लावालावी करणं, लबाडी करणं, या गोष्टी बाजूला सारून जनता 100% मतदानावर आमच्या पदरात टाकणार आहे, याच्या बाबतीत कुठेही शंका नाही आपल्याला. आणि मी वारंवार सांगतो एकच गोष्ट की जर चांगलं नेतृत्व पाहिजे, चांगलं कार्य पाहिजे, तर मतदारसुद्धा चांगला झाला पाहिजे, चांगल्या नेतृत्वाला निवडता आल्या पाहिजे. आज ही वेळ आहे, ही वेळ कशी सावरता येईल? आज ह्या वेळेला येणारा प्रलोभन असेल, आज ज्या गोष्टी आपल्या पुढे येतील त्या गोष्टी सावरून 100% मतदार आपल्यासोबत राहणार आहे, याच्यात मतातील मात्र शंका नाही. गोष्ट मी आवर्जून सांगेल की आपल्या एकमेव ग्रामपंचायत आहे का तिथेशी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र चालू आहे. आज जवळजवळ 800 ते 900 महिलांनी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्या ज्या म्हणजे ज्या प्रशिक्षक आहेत त्याही सुद्धा इथं उपस्थित आहेत. की किती घेतलं नाही, बरं झालं ना, झाले का 700? तर ह्या गोष्टी आहेत की आपण दुसरी गोष्ट की इथल्या महिलेला त्यांचा भाऊ आहे सोबत, त्यांचा हक्काचा मुलगा आहे. कधी कुणाला दुःखाचा प्रसंग आला, कधी कुठे हॉस्पिटलला जायचे, हक्काने फोन करतात की दादा ये तू, माझा पपेश दादा असेल, मी असेल, रोशन भाऊ असेल, हक्काने रात्री 3-3, 4-4 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये सोबत असतो. त्यामुळे ह्या गावामध्ये ज्या वेळेस छोटे मोठे काही प्रसंग आले असतील, कुणाला बरेच सारे उदाहरण, प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोबत एक उदाहरण घेऊन चाललेलं आहे. आम्ही कुठेच कधी मागे पडलो नाही त्यामध्ये आणि कधी पडणार नाही. इथे झालेला दुःखाचा प्रसंग कधी कुणाला कसली जाणीवच होऊन दिली नाही. आमच्या गावामध्ये कोणाच्या घरी एखादा दुःखाचा प्रसंग, एखादा मयत झाला तर त्यांच्या घरच्यांना माहीत पण नसतं की कोणत्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून घेतात. त्या एवढ्यापर्यंत ग्राउंड लेवलचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट की महिलांसाठी प्रत्येक वर्षी आपण सांस्कृतिक कार्यक्रम राबवला जातो आणि सौ ज्योत्स्ना महेश उर्ले यांच्यामार्फत कधी न चुकता प्रत्येक वर्षी, असा एक वर्ष नाही की इलेक्शन आहे म्हणून आपण आपल्या महिलांकरता कुठेतरी दाखवण्यापुरता त्यांच्याकरता हळदी कुंकू कार्यक्रम करायचे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असा प्रकार नाही. प्रत्येक वर्षी करतो आणि प्रत्येक वर्षी करत आलो आहे. त्यामुळे वेळेवर काही गोष्टी होतात आणि खूप साधण्याने लोक समजून घेणार आहेत. लोकांना आपल्या घरचा माणूस पाहिजे, आपल्यासाठी धाव घेणारा माणूस पाहिजे. आणि आमचा गाव हा बऱ्यापैकी दोन्ही पारमार्थामध्ये, एक समर्थक रुपयामध्ये जो एकाचा आशीर्वाद आणि बाकी वारकरी संप्रदाय. तर सर्व गावाला एक त्याचा मुलगा उभा आहे. जसं मी कोलार धामोत्या बोपेल्यामध्ये काम केलं तसं धामोत्यामध्ये पण खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचा मुलगा अशीच जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आणि सर्व भरघोस मतांनी त्यांच्या मुलाला निवडून आणणार आहेत, याच्यात काही तीन मात्र शंका नाही. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समितीगण माणगावतर्फे वरेडी या दोन्ही गट व गणामध्ये येत्या 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये दोन्ही धनुष्यबाणावर मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी मदत करा आणि तुमच्या हक्काच्या माणसांना तिथे तुमच्या पदावर काम करण्यासाठी रुजू होऊ द्या ही विनंती.